पहिला सामना सहज जिंकला। अगदी श्रीदत्त भातान संघानं जो खेळ दाखवला आणि एकतर्फी पराभूत केलं दापोली संघाला आणि त्यानंतर ही दुसरी लढत। विनिंग टार्गेट 75। सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर। विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके। करण पाटील टेंबोडे संघाचा ऑलराउंडर। पहिलं षटक पॉवर प्लेचं। पहिला चेंडू वेगवान होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एज लागतोय। विकी म्हात्रे आणि सुशांत ही आघाडीची जोडी आहे। या जोडीला मैदानावर थांबणं कंपॅरिझन आपण केली। जेव्हा शुभमनं पहिले षटक फेकलं 13 दिल्या, मानवनं दिल्या 15, शुभमनं 9 दिल्या। मात्र शेवटचे 2 षटक आदिनाथ आणि तुषार पाटीलचे हे संघासाठी महागडे ठरले। करण पाटील पुढचा चेंडू सुशांतसाठी, ताकदीचा वापर, मिडऑनकडे फिल्डर कोणती चूक करत नाही, तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल। आणि आपण धावसंख्या पाहणार आहोत। पहिल्या षटकामध्ये जेव्हा शुभम शेळकेनं गोलंदाजी केली, कुणाल भोईर होता, राहुल गडगेनं तिथे सुरुवात करून दिली होती। पहिल्या पॉवर प्ले मध्ये जेव्हा टेंबोडेनं बॅटिंग केली तेव्हा त्यांच्या धावा होत्या एकूण 13 पहिल्या षटकामध्ये। 2 षटकानंतर सुद्धा धावसंख्येचा आलेख पाहिला तर चांगला होता टेंबोडे संघाचा। आता या धावसंख्येचा पाठलाग करतोय बॅटिंग करताना आदेही संघ। लाईन चांगली आहे, ड्राइव्ह करतो, इनसाइड सर्कल, फिल्डर तिथे उपस्थित आहे आणि इथे धाव मिळणार आहे। सुरुवातीला 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर सिंगल सिंगल, तिन्ही चेंडूवर आपण धावा पाहिल्या तर एकूण 3 आलेत आतापर्यंत। धावसंख्येची गती वाढवावी लागेल। 70 धावा 75 धावा सुद्धा चेस होताना पाहिले। 76 टार्गेट। सुशांत प्रयत्न करतो, बॅटवर चेंडू आला नाही। करण पाटीलची गोलंदाजी या षटकामध्ये पाहिली तर एक नियंत्रित गोलंदाजी, अगदी वेगळे चेंडू फेकणं, व्हॅरिएशन गोलंदाजीमध्ये ठेवणं, अचूक टप्पा त्याचा पाहिला। छोटासा रनअप आहे, फिरकीसाठी सुद्धा तेवढा आपण पाहतोय परफेक्ट असलेला हा बॉलर आहे करण पाटील। जेव्हा जेव्हा टेंबोडे संघासाठी गोलंदाजी करतो तर त्याचं षटक हे संघासाठी नेहमी महत्त्वाचं असतं। पॉवर प्ले मध्ये 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात। टोटल स्कोर पाहतोय स्कोर कार्डवर एकूण 4 धावा। हा चेंडू वेगवान, क्षेत्ररक्षक रेडी, पॉइंट कडे चूक झाली नाही। पहिला धक्का। बॅटिंग करताना आणखीन एक प्रमुख आक्रमक फलंदाज, उजव्या हाताचा आदेश संघाला नेहमी राईट स्टार्ट देणारा विकी म्हात्रे बाद झालाय। सुरुवातीला कमी धावा आहेत, टार्गेट मोठे, धावसंख्येची गती वाढवावी लागेल कारण जेव्हा टार्गेट थोडं डोई जड असतं, बॅटिंग स्कोरच्या तुलनेत जेव्हा धावसंख्या जास्त असते तेव्हा फलंदाजांना सक्रिय होणं हे महत्त्वाचं असतं। आणि आता आदेशसाठी विकी मात्र काही करू शकला नाही। तर धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली तर एकूण धावा आहेत त्या 4। विकेट मिळाली करण पाटीलला। पहिला सक्सेस, नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक 3 वर बाळू शेळके। विकीनं 2 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान 2 आणि त्याला साथ देणारा सुशांत सलामीवीर नॉन स्ट्राइक रेंजला, डीप कडे डीप लॉंग ऑफ वे, ऑन साइडला सुद्धा व्यूरचना जी बाळू शेळकेसाठी आक्रमक फलंदाजी, इथे चांगली भागीदारी होणं सुद्धा महत्त्वाचं असेल। करण पाटील पुढचा चेंडू, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षकांनी शॉर्ट कव्हरला केली चूक आणि डीप एक्स्ट्रा कव्हर कडे आपण हा चेंडू जाताना पाहिला आणि आता सुरुवात करून दिली एक मोठ्या फटक्यानं बाळू शेळके। डावाची सुरुवात चौकारानं पहिल्या षटकामध्ये 13 होत्या जेव्हा टेंबोडे संघाने बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये आणि आता धावा एकूण धावा आहेत त्या 8। प्रेक्षकांच्या माहितीसाठी टेंबोडे आणि आदई दोन्ही एका विभागातील संघ, फ्रेंड्स फॉरएव्हर। बॅटिंग लाइनअप मध्ये आदई संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि तेवढाच टेंबोडे संघाचा गोलंदाजीचा दर्जा सुद्धा चांगला आहे। पहिला सामना जिंकला भातांना, दापोलीला पराभूत केलं आणि त्यानंतर सामना पाहतो टेंबोडे आणि आदई। एकूण धावसंख्या आहे ती 8। करण पाटीलला 8 दिल्या, 1 विकेट, विकीला बाद केलं। 24 ला इव्हेंट। पुढची उपाययोजना काय असेल, बाळू शेळके आणि सुशांत शेळके। नवीन गोलंदाज टेंबोडे कडून राहुल गडगे।
राहुल गडगेला आपण पाहतोय, समोर उभा आहे सुशांत शेळके. मोठ्या फटक्यांची गरज असेल. पहिला चेंडू लाईन बरकटतो ऑफ स्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 9 रन्स. बाळू शेळकेने सुरुवात चांगली करून दिली. राहुल गडगेचे षटक. पहिला चेंडू अवांतर ऑन साइडला बॅटच्या मधोमध लॉफ करतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या फटक्याची गरज आहे आणि सुशांत शेळकेला या मैदानाचा अभ्यास आहे. सरावासाठी कित्येक वर्ष तो या मैदानावर खेळत असतो आणि आता आधी संघाच्या बॅटिंग साइडीला माहिती आहे का हे मैदान त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल का. बाळू कानमंत्र देतोय. सुशांतचं थांबणं संघासाठी महत्वाचं आहे. धावा धावफलकावरती 18 आहेत. 76चा प्रवास पार करायचे. रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 16ची सरासरी कायम ठेवावी लागेल. 15 धावा धावफलकावर 15 रन्स. 15 धावा 8 आल्या पहिल्या षटकामध्ये. राहुलच्या पहिलं षटक आपण पाहिलं अवांतर, त्यानंतर षटकार. आणखीन एक आक्रमण आणि थोडा लेट झाला. प्रॉपर कनेक्ट केला मात्र फटका चुकला. जर ऑन साइडला वेगानं प्रहार झाला असता लॉंग ऑन कडे हा प्रयत्न झाला आणि तिथे अपयशी. आणि इथे गोलंदाजाला मिळते यश. दुसरा धक्का आधी संघाला. 76 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आणि त्या पाठलाकाला सुरुवात झाली. 2 महत्वाचे फलंदाज विकी शेळके नंतर आता सुशांत शेळके बाद झाले. विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके. बाळू शेळके मैदानावर सुरक्षित आहे आणि आता साहजिकच बॅटिंग साइड करणाऱ्या आधी संघाच्या अपेक्षा असतील. बाळूकडून अपेक्षा असतील क्रमांक 4चा शुभम शेळके. धावसंख्या आपण पाहूया. एकूण धावा आहेत त्या 15. 15 रन्स. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय गावदेवी 11 आदई. राहुल गडगे. पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार. सुशांतचे विकेट, त्याला बाद केलं. 1 मिळालं यश. मात्र आलेलं अपयश आता धुवून काढायचे. त्यामध्ये आलाय नवीन फलंदाज शुभम शेळके. टेंबोडे विरुद्ध आदई अशी फाईट पाहतोय. ताकदीचा प्रयत्न ऑन साइडला ड्राइव्ह केला. दूरवरून स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा मिळतील. 2 धावा वेगाने केडी शुभमनं पूर्ण केल्या आणि बाळू त्यांना साथ देतोय. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. नेक्स्ट मॅच माहिती जरूर आमच्यापर्यंत येईल. पुढच्या सामन्याची सुद्धा आपल्याला विनर होणार आहे. काही चेंजेस आहेत. काल 10चा लॉट्स होता, आज 8चा लॉट्स आहे. 2 विनर्स मध्ये फाईट पाहणार आहोत. राहुल. वेगवान चेंडू ऑफ स्टिक वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बीट करतोय फलंदाज आणि शुभमनं लाईन ओळखली होती, त्याला ड्राइव्ह करायचं होतं आणि हा प्रयत्न फसलाय. सुशांत बाद झाला. 4 चेंडू मध्ये 8 खेळला. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. मोठ्या फटक्यांची गरज आहे. राहुल कडून अपेक्षा, टेंबोडेला अपेक्षा शुभम कडून. आधी संघाला स्लोअर 1 लॉफ करायचा होता आणि इथे चेंडू फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. कुठे का होईना धावा येणं खूप महत्वाचं आहे. श्रीदत्त भातान संघ आपल्याला कुठेही जायचं नाही, रेडी आहेत. यानंतर लगेच सामना त्यांचा पाहायला मिळणार. राहुल गडगेचे षटक. 1 षटकार आला, 1 चौकार. विकेट सुद्धा मिळाली. एकूण धावा धावफलकावर 21. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा 28 धावा होत्या जेव्हा टेंबोडे संघाने पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली आणि आता धावा धावफलकावर 21. बॅकफुटला जाऊन फटका बनवण्याचा प्रयत्न. दूरवर फिल्डर आहेत. बाळू निकालेत. कॉल केलाय. धोका होईल का? आणि यस, गुड रनिंग बिटवीन द विकेटला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं. 1-1 धावा चोरणं
अगदी काल शेवटचा सामना पाहिला, किरवलीने ज्या धावसंख्येची गती राखली, नजरेसमोरून ज्या धावा चोरल्या, वेळेला त्यांनी महत्त्व दिलं, मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एके दुक्याच्या साह्यानं काल नांदगाव संघाला पराभूत केलं. शेवटचा सामना पाहिला, त्यानंतर एक सामना आपण ब्राह्मण करवळे संघाचा पाहिला होता, तो लास्ट पर्यंत रंगला. त्यांच्या विरुद्ध संघ होता शेलकर. ती सुद्धा फाईट किंजल ट्रॉफी या वर्षीमध्ये पाहण्यासारखी होती. अटीतटीचे सामने काल सुद्धा पाहिले, मात्र आज पहिला सामना वन साइड विनिंग संघ होता श्रीदत्त भातान. तर 2 षटकं संपली, धावा 23, 2 षटकानंतर 28 होत्या, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 12:10 वेळ आपण पाहतो. विनर्स मध्ये यानंतरचा सामना असेल. करण पाटीलला 8 दिला, तोच करण पुन्हा एकदा आला. प्रमुख ऑलराऊंडर आहे, संघाचा संघ नायक आहे. बहुतांश वेळा जेव्हा तेंबोडे संघ घवघवीत कामगिरी करतो त्यामध्ये नेहमी यश संपादित करणारा हा करण पाटील, संघाचा प्रामुख्याने मुख्य खेळाडू म्हणून संघनायक. 23 धावा दाफलकावर, टार्गेट 76. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू बालूसाठी ऑन साइडला पूल करतो, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, मात्र सुरक्षित 2 धावेसाठी नकार दिलाय केडी शुभमनं. धावांची भूक असायला पाहिजे, तुम्हाला धावा चोरणं सुद्धा महत्वाचं असतं. करण पाटील एकूण धावसंख्या दाफलकावर 24, 9 धावा होत्या जेव्हा शुभमनं गोलंदाजी केली पूर्वार्धामध्ये, आणि आता तो मैदानावर बॅटिंग करतोय. संघासाठी खेळायचे, संघ विजयासाठी लढायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक फाईन लेगला चौकार पाहिला होता, पुन्हा एकदा चेंडू चाललाय त्या क्षेत्रामध्ये, आणखीन एक येईल. 2 चौकारानं कुठे का होईना संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरूया. आधी आपण पाहतो इथून जवळचं गाव आहे तेंबोडे, एकमेकांच्या जवळची गावं आणि खेळ माहिती आहे. एकूण धावा दाफलकावर 28. 28-76 टार्गेट. या षटकामध्ये जर गती वाढवली, धावसंख्येचा वेग वाढवला तर पुढचा प्रवास कदाचित सोपा होऊ शकेल. 16 मध्ये 48 आहेत, 16 बॉल आणि अजूनही 48 चा टप्पा दूर आहे. वेगवान चेंडू, स्विंग नव्हता, स्ट्रेट चेंडू. शुभमनं लाईन पाहिली, फटका खेळायचा होता आणि हा डॉट बॉल. 15 चेंडू 48. स्ट्रेट चेंडू होता, कोणताही स्विंग नव्हता. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला आणि तिथे बीट केलं शुभमला. धावसंख्या दाफलकावर 28. 28-76. 76 धावांचा टप्पा ओलांडायचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक फिल्डर रेडी आहे तिथे. धाव मिळणार, एक सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाहीये. मात्र जर तेंबोडेचं संतुलन बिघडवायचं असेल, या संघाचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता जी खेळावर लक्ष केंद्रित केले, मोठे फटके रोखले जातात, तेवढं चांगलं साथ देताना क्षेत्ररक्षण. 14 चेंडू आणि 47. धावसंख्या 29. 2 गडी बाद. करण पाटील 4 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात. हा चेंडू शरीरावर होता, टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही. क्षेत्ररक्षण बॅकअप करत असताना सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही, कारण लक्ष कठीण आहे. 13 चेंडू 46. या चेंडूवर मोठा फटका येणं महत्वाचे. 76 च टार्गेट. करण पाटील 8 धावा दिल्या, 1 विकेट. राहुल गडगे 15 धावा दिल्या, 1 विकेट. करण पाटील पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळतोय. सामना जिंकायचे आराध्य 11 तेंबोडेला, सामना जिंकायचे गावदेवी आदईला. 13 चेंडू 46 धावा. ऑन साइडला प्रहार करतो, या फटक्याची गरज होती. आलाय दणदणीत षटकार. आता विनिंग कॅल्क्युलेशन 76 चा टप्पा ओलांडायचा. मॅच कडे साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. शुभम शेळकेकडे आक्रमकता आहे, बाळू शेळके सुद्धा तेवढा पॉवरफुल फलंदाज आहे. आणि इथून पुढचं चित्र का असेल, इथून चित्र का असेल पुढचं आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा.
काय बॉलर सनी आहे ना सर कीपर लॉंग सर मिडल तर मॅच कडे वळूया. करण पाटीलला 13 दिल्या. तर या षटकारानं सुरुवात करून दिली बाळू शेळकेनं. डावाची सुरुवात त्यांनी सुद्धा चौकारानं करून दिली होती. 12 चेंडू 40, 76चं टार्गेट. एकूण धावसंख्या आपण जरूर पाहणार आहोत. संघ पुढे सरकलाय. 42 रन्स ऑन बोर्ड. खराब चेंडू, आणखीन एक प्रार डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे, झोकून देतोय, चेंडू अडवेल आणि 2 धावेसाठी इथे प्रयत्न होईल. सामन्यामध्ये कमबॅक होणार का? अंपायर सिग्नल आलाय. नो बॉल. हाईट फॅक्टर इथे पाहिलं गेले. उंची जास्त होती आणि आता हा इथून पुढे सामना फिरवण्याची क्षमता, कॅपॅसिटी, कुवत आपण पाहतोय बाळूकडे. सामना अजूनही गेला नाहीये. काय होणार या सामन्यामध्ये? सनील गायकवाड षटकार आला. त्यानंतर आपण पाहतोय एक नो बॉल बेनिफिट मिळाला. टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा फलकावर 45, 45 रन्स. 76 धावांचं लक्ष. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. मुन्ना सुरते या सामन्याचा आनंद घेत असताना अनिल भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी वेलकम. ओ हा चेंडू फायदा उठवता आला नाही. फ्रीचा चेंडू नकार दिला केडी शुभमना. सामना त्यांना सुद्धा सोडायचा नाहीये. सामना सोडायचा नाही. आपण पाहतोय गोलंदाजी करणारा तेंबोडे संघाला. 11 चेंडू आता इक्वेशन. 10 चेंडू आणि 30 धावा. सनील गायकवाड इथून धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचे. 46 झाले, 2 गडी बाद. 76 धावांचं टार्गेट. 46, 46 धावा. सनील गायकवाड आतापर्यंत 2 चेंडू 10 दिल्यात. एक नो बॉल पाहिला, एक षटकार पाहिला. समोर उभा आहे शुभम शेळके. 2 चौकार, 1 षटकार. आक्रमकता त्याच्याकडे सुद्धा आहे. मात्र इथून सामना जिंकायचे. विजयाच्या उद्देशानं उतरलेत मैदानावर. सामना कसा होईल? सामना अटीतटीचा होणार का? सर्वांचं लक्ष या सामन्याकडे. 9 चेंडू आणि आता 30 धावेची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. सनील गायकवाड मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. मात्र क्रिकेट वेळे सुद्धा आहेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. सनील गायकवाड ठरलाय महागडा. निर्णायक वेळी, अतिशय मोक्याच्या वेळी आता शुभम आक्रमकता दाखवते. 3 चौकार, 2 षटकार. 7 चेंडू 20. इथून आणखीन एक मोठा फटका आला. 7 चेंडू मध्ये 20 आल्या होत्या आणि त्याची परतफेड बदला घेणार का? शुभम शेळकेकडे ती कॅपॅसिटी, कुवत त्याच्याकडे. मैदानावर तो आक्रमण करू शकेल. लॉंग ऑफ कडे गेलाय. सिंगल मिळाली. बाळूला नकार दिलाय. मात्र आता शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा, आदिनाथच्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा आणि तुषार पाटीलच्या षटकामध्ये 18 धावा आणि याच धावा महागड्या असतील. सिनियर केडी पाहतोय जे आधी संघाचे कोच आहेत. जरूर मॅच कडे त्यांनी सुद्धा लक्ष दिले. आता 6 चेंडू 19.
सनील गायकवाड ठरला महागडा 21 आल्या. हे षटक आदेईसाठी महत्वाचं होतं. कंपॅरिझन आपण केली जे शुभम शेळकेने 9 धावा दिल्या होत्या संघासाठी, मात्र आदिनाथ आणि तुषार महागडा ठरल्यानंतर प्रवास तसाच सूर्य प्रवास तो सूर्य. शेवटच्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 18 आल्या, आता 6 मध्ये 19. दर्पण देडी आमचे पुरस्कर्ते जरूर पाहतोय की आपण पाहतोय किंजल ट्रॉफीला त्यांचं सहकार्य सुद्धा उद्योजक आहेत. तर वळूया मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि 19. 6 चेंडू आणि 19 धावा. सामना कोण जिंकेल? आदेई जिंकणार का टेंबोडे जिंकणार? विजय खेचून कोण आणणार? पाण्याची पूर्तता करायचे. चला वळूया आपण मॅच कडे. प्रतीक गायकवाड शेवटचं षटक समोर उभा आहे. आता पुन्हा एकदा 12 मध्ये 30 खेळणारा, 2 षटकार 3 चौकार मैदानावर सेट झालाय शुभम शेळके केडी. दबाव आहे, प्रचंड दबाव आहे. हे दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक गायकवाडला प्रतिष्ठा असतो. जेव्हा गावचा संघ असतो तेव्हा गावांचा, तिथल्या लोकांचा, जमिनीचा, विभागाचा. आणि आता टेंबोडे आणि आदेई. प्रतीक गायकवाड 6 मध्ये करायचे 19. टार्गेट 76. सामना बरोबरी मध्ये सुटला तर सुपर ओव्हर. 57 ऑन बोर्ड. 57 धावा. हा चेंडू हाफ ट्रॅकर दिलाय, दणका टोलवलाय सिनियर केडी आनंद साजरा करताना. आणि हा आलाय षटकार. मॅच पाहायला मजा येईल. शुभम केडीचं सुद्धा हे घरचं मैदान आहे. या मैदानाचा त्याला अभ्यास आहे. हाफ ट्रॅकर ही ताकद आहे. शुभम शेळके बैलगाडा क्षेत्रातील सुद्धा एक मोठं नाव आहे. क्रिकेटची जेवढी आवड आहे तेवढा बैलगाडा शर्यतीवर सुद्धा प्रेम आहे. आणि तेवढे इन्स्टा लवर सुद्धा आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. प्रतीक गायकवाड बघा, सत्यवान काकडेने आता सांगितलं उद्या मऊला शर्यत. इकडे मॅच सुरू आहे गावाची. 5 चेंडू आणि 13 धावा. प्रतीक गायकवाड स्ट्राइक रेंजला. शुभम शेळके 13 मध्ये 36. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यू टर्न दिलं. रिकव्हर ऑफ द इनिंग. 5 मध्ये 13. खराब चेंडू. आणखीन एक धडाका. ब्रिलियंट. आणि हा नो बॉल. हा फटका. आता याची किंमत मोजावी लागेल. किंचित छोटीशी चूक सुद्धा सामन्यामध्ये काय काय करते आणि याचं उदाहरण दाखवलं. नो बॉल. नो बॉल. मगाशी सिनियर केडी कांचन पालकर टेन्शन मध्ये होते आणि आता टेन्शन फ्री झाले. आता हॅपी मूड मध्ये. अखेर त्यांना खूप टेन्शन आलं होतं जेव्हा आदेईची गोलंदाजी खराब झाली होती. 5 चेंडू मध्ये 16. शुभमने केलेलं आक्रमण सॉरी त्याचं वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 42 आहे. मात्र आता या 2 चेंडू मध्ये एकूण धावा आल्या ना 13. तिथे कमबॅक केलाय. 6 मध्ये 15 वर जरी बाळू खेळतोय आणि 1 चेंडू मध्ये 13 आल्यात. 15 वर खेळणारा बाळू नॉन स्ट्राइक रेंजला मात्र शुभम क्रमांक आला होता 4 वर, जो 14 मध्ये 42. 4 षटकार. ओ मॅच अजूनही पाहतोय. व्हाईट बॉल. हलकासा स्विंग सुद्धा झाला. लाईन पाहिली. आणि आता आपण पाहतोय हा चेंडू प्रतीक गायकवाडचा. सन्मान्य गणेशजी भोपी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम. 5 चेंडू आणि 5 धावा. प्रतीक गायकवाड 6 मध्ये 19 च समीकरण होतं आणि आता सामना सोपा झालाय. आणि नक्कीच शुभम साठी फ्री हिटचा चेंडू होता आणि 500 रुपयाचं त्याला कॅश प्राइज आले गणेश भोपी यांच्याकडून. 4 चेंडू आणि 5 धावा. 1 विकेट डॉट बॉल. 1 विकेट डॉट बॉल. सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. या मैदानावर चेंडू आणि धावांचं
समीकरण सारखं असताना सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर जिंकताना संघाला पाहिले आणि आता पुन्हा एकदा प्रतीक ऑन साइडला ताकदीचा फटका. गुड स्ट्रोक. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आदेईचे बिग सपोर्टर कैलास काकड्या. वन मॅन आर्मी बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि शुभम साठी किरण शेळके यांच्याकडून 500. बघा ही ओळख आहे आदेईच्या पाठीराख्यांची. जेव्हा सामना रिकव्हर करतात ना, आता 3 चेंडू 1, 16 चेंडू 46. जर चौकार आला तर अर्धशतक होईल, षटकार आला तरी होईल. एकदा शुभम साठी टाळ्या होऊ द्या. षटकार मारला तर कैलास पाटील 500. 3 बॉल 1. ओ मला षटकार नको, मला सामना जिंकून द्यायचा आणि डोक्याने खेळला, हुशारीने खेळला आणि आपल्या या खेळीच्या जोरावर 4 षटकार 4 चौकार. निर्णायक वेळी जे इक्वेशन खूप टफ होतं आणि तो सामना कव्हर करून दिला. टाळ्या झाल्याच पाहिजे. बॅड लक ते मोडे. 17 चेंडू मध्ये 47, 4 षटकार 4 चौकार 4 डॉट्स. स्ट्राइक रेट पाहिला 276. चांगली बॅटिंग. फाईट पाहायला मजा येणार. सिनियर केडी यांनी अभिवादन केले आदेई संघाचं. तर जाऊया. सिनियर केडी एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. आदेई संघ गोलंदाजी थोडी कठीण झाली, मात्र आता हा सामना जिंकलाय. तर सिनियर केडी आमच्याशी जरूर संपर्क साधतील. का म्हणाल बॅट्समन बद्दल जी अपेक्षा होती का आणि निर्णायक वेळी शुभमने बॅटिंग केली?